नमस्कार श्रोते मित्र हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सर्व श्रोत्यांचं मी दीपक रेगे मनापासून स्वागत करतो. आणि मित्रांनो, तुम्हाला एकच विनंती करतो की तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज तुम्ही ऐकणार आहात कृष्णा पाटील यांची कथा आणि कथेचं नाव आहे मृत्यूपत्र. दिनूला स्मशानात प्रेतं जाळायची ड्युटी लागली. नगरपालिकेनं तसा आदेशच काढला होता. कोरोनामध्ये मेलेल्या माणसांची मढी जाळायची, त्यांच्या नातेवाईकांना तसं प्रमाणपत्र द्यायचं. कोण कधी मरेल सांगता येत नव्हतं, त्यामुळे मुक्काम स्मशानातच करायचा, अशी ती स्मशान ड्युटी होती. शहराच्या दक्षिण बाजूला कापूर ओढ्याच्या काठावर जुनाट स्मशान होतं. ओढ्याला फक्त पावसाळ्यात पाणी असायचं, नाहीतर वर्षभर ओढा कोरडाच. त्यात हिरवट वाळलेल्या शेवाळाचं किंजाळ दिसायचं. अर्धवट झोपेत असलेल्या अकराळ विकराळ मळकट राक्षसासारखा ओढा दिसायचा. तिथे भर दिवसाही कोणी फिरकत नसे. ती जागाच भयाण विद्रूप वाटायची. मग अशा ठिकाणी, तेही कोरोनाच्या काळात, ड्युटीसाठी कोण तयार होईल? नगरपालिकेत 200हून जास्त कर्मचारी होते, पण कोरोनाच्या जीवघेण्या भीतीमुळे स्मशानातल्या ड्युटीवर जाण्यासाठी कोणीही तयार होत नव्हतं. नगरपालिका रोज आदेश देत होती, पण प्रत्येक कर्मचारी नकार देत होता. काही जणांनी तर नोकरीच सोडून दिली. बघून देखून कुऱ्हाडीवर पाय, कुणाचा जीववर आलाय? कोरोना झालेल्या प्रेताला अग्नी द्यायचा म्हणजे मरणाच्या दाढेत स्वतःला ढकलायचं. त्यापेक्षा ती नोकरी सोडलेली बरी. पण दिनूने ती ड्युटी स्वीकारली, अगदी आनंदानं स्वीकारली. इलाज नव्हता ही गोष्ट खरी, पण इलाज असता तरी त्यांनी ती स्वीकारली असती. दिनू होताच तसा, दिलेला शब्द आणि आदेश पाळणारा, कष्टाळू, प्रामाणिक, निर्लोभी. नगरपालिकेत 30 वर्ष घालवली. कधी लेटमार्क नाही, कधी मेमो नाही, कधी कुठल्या साहेबांबरोबर तक्रार नाही, अधिकाऱ्यांच्या बरोबर वाद नाही. कोरोनाच्या काळात एकही रजा नाही. सुट्टीच्या दिवशी तो घरी असेल तेवढाच. नोकरीच्या जीवावर दिनूनं 40 लाखाचं स्लॅबचं घर बांधलं. 2 एकर पाणस्थळ शेत घेतलं. मुलाला खूप शिकवलं, त्याला MSc केलं. मुलीलाही भरपूर शिकवलं, तिला BDS केलं. आता मुलगा बायकोसकट कोल्हापूरला आहे, सून MBA आहे. मोठ्या नावाजलेल्या संस्थेत ती नोकरी करते. सून एका इंडस्ट्रीत MD आहे. मुलगा बायकोसकट तिथे स्थायिक झाला आहे. मुलगी नवऱ्याबरोबर पुण्यात आहे. दिनू आणि दिनूची बायको गावी असतात, खाऊन पिऊन सुखी. पण गेल्या महिन्यात दिनूची बायको कोरोना पॉझिटिव्ह आली. वारंवार ताप यायला लागला. दिनूच्या काळजातच चर्र झालं. बायकोसाठी तो दुनियाभरचे दवाखाने शोधायला लागला, पण कुठल्याच दवाखान्यात नंबर येत नव्हता. प्रत्येक दवाखाना तुडुंब भरलेला. नगरपालिकेतल्या नोकरीमुळे दिनूच्या भरपूर ओळखी होत्या. सरकारी दवाखान्यातले 4 डॉक्टरसुद्धा ओळखीचे होते. दिनूने बायकोसाठी आटोकाट प्रयत्न केले, पण कुठेच नंबर लागला नाही. घरगुती उपचार करून बघितले. नाईलाजानी 4 दिवस तसेच अंगावर काढले. मग कसा तरी एका दवाखान्यात नंबर लागला. पण आता खूप उशीर झाला होता, वेळ निघून गेली होती. दिनूची चालती बोलती बायको दवाखान्याच्या दारातच थंडगार झाली. हवालदिल होऊन बघत राहण्यापलीकडे दिनू काहीही करू शकला नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रातली निळ्या रंगाचं PPE किट घातलेली 4 माणसं आली. दिनूच्या बायकोचं निर्जीव प्रेत घेऊन गेली. त्यांच्याबरोबर दिनूही गेला, पण स्मशानात अगोदरच प्रेतांचा खच पडला होता. कधी नंबर येईल सांगता येत नव्हतं. 2 दिवस प्रेताची हेळसांड झाली. दिनूच्या बायकोचं प्रेत चोळामोळा होऊन त्या प्रेतांच्या ढिगाऱ्यात पडलं होतं. उघड्या डोळ्यांवर कातडं ओढून दिनू बघत राहिला. काय इलाज काय होता? कोरोनाच्या काळात प्रेताला अग्नी देणं हे नगरपालिकेचं काम. दिनूला वाटलं निदान स्वतःच्या बायकोच्या प्रेताला दहन करायला अडचण येणार नाही,
पण दिनू नगरपालिकेत स्टाफ मेंबर असूनसुद्धा प्रेताला अग्नी देण्यात अडचणी आल्या. डोळ्यांदेखत बायकोच्या प्रेताची विटंबना सुरू होती. दिनूला खूप राग आला. एक तर बायको गेल्याचं प्रचंड दुःख आणि त्या शेवटी तिचा हा छळ, हे बघून दिनू पिळवटून गेला. शेवटी 2-3 दिवसांनी बेवारस प्रेतासारखा दिनूच्या बायकोला अग्नी दिला गेला. दिनूने मुलाला कळवलं, मुलीला निरोप दिला. तुमच्या आईला मी वाचवू शकलो नाही, माझे सगळे प्रयत्न वाया गेले, माझं आभाळ फाटलंय, आता मला तुमच्याशिवाय कोण आहे, तुम्ही लवकर या. पण कोरोनाच्या धास्तीनं मुलगा आला नाही, सून आली नाही, मुलगीही आली नाही, जावईसुद्धा आला नाही. तरी दिनूला काही वाटलं नाही. कशी येणार लेकरं? एक तर सगळीकडे कोरोनाचा हाहाकार, किड्या मुंगीसारखी माणसं पटापटा मारायला लागली आहेत. वाहनं बंद, रस्ते बंद, घराबाहेर पाडायची बंदी. येणार कशी लेकरं? दिनूने स्वतःच्या मनाची भाबडी समजूत घातली. पण त्यांचा फोनसुद्धा आला नाही. बाबा, आता तुमची तब्येत सांभाळा, बाहेर जास्त फिरू नका, ड्युटीवर जाताना मास्क लावा, एकटं वाटून घेऊ नका, हे असं म्हणायला तरी फोन येईल. वरवरनं माया दाखवण्यासाठी फोन आला असता तरी दिनूला समाधान वाटलं असतं. पण कसलं काय? फोन नाही का निरोप नाही. बाप जिवंत आहे का मेला आहे याची साधी चौकशीसुद्धा नाही. दिनूला त्याचं फार वाईट वाटलं. कदाचित 4-8 दिवसांनी भेटायला येतील या आशेवर तो होता, पण ती सुद्धा आशा फोल ठरली. महिना गेला, कुणीही फिरकलं नाही. गाववाल्यांनी तर बहिष्कार टाकलेला. भयान भकास अवस्थेत दिनू एकटा पडला होता. पण तो पुन्हा मनाची समजूत घालायला लागला. मुलाच्या मागे व्याप आहे, नोकरी आहे, पळापळ आहे. विसरला असेल फोन करायचा. आपणच आठवण करून देऊयात ना, त्यात कसला आलाय कमीपणा. मग एक दिवशी दिनूने पोराला फोन केला. अरे पोरा, माझ्या पोटाची आबाळ होतीये रे. लॉकडाऊनमुळे तुम्हा लोकांना आता सुट्टीच आहे. आपल्या गावी या की राहायला. तुझ्या आईने शेवटी तुझी खूप आठवण काढली होती रे. आई गेली तरी तुम्ही कुणी आला नाहीत. तिथे काय करताय तुम्ही? इथे घरात एकत्र राहता येईल, माझी जेवायची सोय होईल. मला आता एकटेपणा सहन होईन असं झालंय रे. पण पोरानं काहीच ऐकलं नाही. म्हणाला, काय माझ्या मुलाचे ऑनलाईन क्लास असतात पप्पा, शिवाय आईमुळे तुम्ही पण पॉझिटिव्ह असाल. नाही, शक्यता असते ना तशी, म्हणून तुम्ही तपासून घ्या. कशाला रिस्क घेतोय आणि आम्हाला रिस्क घालताय. नीतूसुद्धा यायला तयार नाही आहे. अरे पण मी पोटाला काय खाऊ रे बाळा. खानावळी बंद, हॉटेल बंद, घरी हातानं स्वयंपाक करता येत नाही. इलाज असताना तर तुला येऊ नको असंच म्हटलं असतं, पण इलाज नाही आहे रे. विचार कर, तुम्ही दोघेही आलात तर बरं होईल रे. पण पोरानं काही ऐकलं नाही. करा काहीतरी सोय असं म्हणाला आणि फोन कट करून टाकला. पोटच्या पोराचं वागणं बघून दिनूला खूप वाईट वाटलं. तो मनातल्या मनात खाचला. पोराचं फोनवरचं बोल ऐकून विझत चाललेल्या दिव्यासारखी आपली दुनिया संपायला लागली असं त्याला वाटायला लागलं. 2 दिवस त्यांनी फक्त पाण्यावर काढले आणि 3ऱ्या दिवशी ही स्मशानातल्या ड्युटीची ऑर्डर हातात पडली. ड्युटी स्मशानात लागली. एक वेळचं जेवण नगरपालिका देणार होती, बाकीची सोय ज्याची त्याची. मग दिनूने नकार दिलाच नाही. एका वेळच्या जेवणाकरता का होईना ड्युटी करावीच लागेल, स्वतःच्या मनाची त्यांनी समजूत घातली. उपाशी मारण्यापेक्षा ते बरं की. दिनू ड्युटीवर जॉईन झाला. गावाच्या खूप बाहेर स्मशान. स्मशान कसलं, जळकटीच ती. मोठा वेडावाकडा पसरलेला कोरडा ओढा, लिंबाची काळवंडलेली झाडं, धुरानं सडलेले पत्रे, मोडकी जुनाट बाकं, पलीकडच्या कोपऱ्यात जळाऊ लाकडांचा अस्ताव्यस्त ढीग. भयान अशी शेवटची शांतता. पडझड झालेल्या विद्रूप भिंती, भूतासारखी वटलेली काही झाडं, कोपऱ्यामध्ये गंजलेल्या भोकं पडलेल्या काळपट पत्र्याचं लहानसं शेड, प्रेताचं मांस जळत असलेला उग्र दर्प. इतक्या आतवर दिनू पहिल्यांदा स्मशानात आला होता. कित्येक वर्षांपासून इथे प्रेतं जळत आली होती.
गावचे पुढारी, गावचे पाटील, गावचे माजी नगराध्यक्ष, बाया, बापडे, शिक्षक, मास्तर, व्यापारी, अधिकारी या जागेनं किती जणांना पोटात घेतलं आहे. ही सगळी मंडळी पुन्हा एकदा जिवंत झाली तर आणखीन 2 गावं तयार होतील. त्या पलीकडच्या पत्र्यात तुझं सामान ठेवून दे. हिरव्या रंगाचं PPE किट घातलेल्या अधिकाऱ्याच्या आवाजानं तो भानावर आला. अधिकारी दिनूला सूचना देत होता. त्याच्या झोपण्याची जागा, PPE किट कसं घालायचं, लाकडं किती घ्यायची, प्रेतापासून अंतर कसं ठेवायचं, रॉकेल किती वापरायचं, प्रेत कसं जाळायचं, पाणी कुठे आहे, सगळ्या सूचना दिनूनी ऐकून घेतल्या. दिनूला ड्युटीच्या सूचना देऊन नगरपालिकेचे अधिकारी निघून गेले. दिनूनी बरोबर आणलेलं सामान पत्र्यात नेऊन ठेवलं. सामान कसलं? आतराईची वळकटी, पाणी प्यायला एक तांब्या आणि असंच काहीतरी. गंजलेल्या नळाखाली जाऊन त्याने हातपाय धुतले, चूळ भरली आणि तिथेच एका मोठ्या दगडावर तो टेकला. दिवस मावळतीला गेला होता, काळोख पसरायला लागला होता. आज इथेच झोपावं लागणार. आयुष्यात अशी ड्युटी लागेल असं वाटलंच नव्हतं. दिनू असाच विचारात घडून गेला होता. एवढ्यात लांबनं एक आकृती येताना दिसली. खांद्यावर फाटक्या तुकड्या घोंगड्याचा घोळ, हातात काठी, डोक्याला मुंडासं, पायात मोठे जाड पायताण. वाकून चालत चालत ती आकृती जवळ येत राहिली. दिनूच्या काळजात कालवा कालव झाली, धस्स झालं. या जळकटीकडे अशा वेळी कोण येत असेल का भूतभीत असेल? दिनूला जास्तच भीती वाटली. ती आकृती हळूवार चालत जवळ आली. दिनूकडे न बघता तो इसम तसाच चालत कोपऱ्यात गेला. त्याच्या पायताणाचा आवाज मात्र येत राहिला. त्यांनी घोंगडं खाली टाकलं, त्यावर झोळी ठेवली, काठी बाजूला ठेवली, मग बंडी काढली आणि शांतपणे त्याच्यावर बसला. दिनू अस्वस्थ झाला. कोण असेल हा इसम? माणसं मेल्यावर इकडे येतात, हा जिवंतपणी का आलाय? पोरं बाळा असून सुद्धा आपल्यासारखा बेवारच झाला असेल का हा? दिनूची उत्सुकता खूप वाढली. मग धाडस करून दिनू त्याच्या जवळ गेला. जवळ उभा राहताच इसम स्वतःहून बोलला, उमा म्हणतात मला. उमाजी नाव आहे माझं. गेली 15 वर्ष इथं राहतोय मी. पोरानं खून केला, त्याचा गुन्हा मी माझ्या अंगावर घेतला. 20 वर्ष तुरुंगात काढली, आलो बाहेर. खुनी माणूस असा शिक्काच बसला होता ना. समाज तर स्वीकारणारच नव्हता. घरी गेलो तर पोरानं घरातच घेतलं नाही, हाकलून काढलं. त्या पोरासाठी एवढं करून त्याच्या पुढं हात पसरायची पाळी आली. बायको असती तर कदाचित ही वेळ आली नसती. लय विनवलं पोराला, सुनेला. म्हणलं फक्त 2 वेळचं जेवण द्या, वतीन तेवढी सगळी तुमची कामं करतो. पण नाही, ऐकलंच नाही पोरानं. म्हणलं आता किती दिवस राहिले तुमचे, जावा लांब शहरात जावा. काम करणारा उपाशी राहत नाही म्हणला. मला म्हणला तुमच्यामुळं आमचं जीणं मुश्किल होईल. आत्ता कुठं आम्ही सुखानं जागायला लागलोय. मग काय पडलो बाहेर, अंगात रान राहिलं नव्हतं. अरे तुरुंगात राहून शरीराचा पार भोगा झालतो, काम होणार कसं? मग लागलो भिक्षा मागायला. आणि घरापेक्षा सुरक्षित ठिकाण म्हणून मग इथं आलो. आता हेच माझं घर झाले. हे ऐकलं आणि दिनू आवाक झाला. पण मनातनं त्याला बरं वाटलं. तेवढीच सोबत झाली. आता दिवस पुरता मावळला, थंडी पडायला लागली, काळोख जास्त दाटायला लागला. काळी राख उडाल्यासारखा अंधार पडला. स्मशानातली वैरागी, उदासी वाढायला लागली. उमानं फडक्याचं गाठोडं सोडलं. भाकऱ्या, चपात्या, चवळीची उसळ, आमटीची एक किटली, भीक मागून आणलेलं बरंच होतं त्यात, ते बाहेर काढलं. त्यांनी दिनूला बोलवलं आणि म्हणाला, तुला नगरपालिकेने धाडलेलं दिसते, नाही तर इकडं कोण येते ओळखायला.
बरं असू दे, ये इकडे. अरे ये इकडे, गे खा 2 घास का. दिनू संकोचला. आपण नगरपालिकेतला नोकरदार, 40 लाखाचं घर आहे आपलं, भीक मागितलेलं कसं खायचं. पण भूक गप्प बसू देत नव्हती. पोटात भुकेचा आगडोंब कोसळला होता. दिनू हळूहळू गेला, त्याच्या शेजारी बसला. दिनू आणि उमा दोघंही जेवले. तिथेच झाडलोट केली, घोंगडी पोती टाकली आणि आडवे झाले. दिनूची ती तिथली पहिली रात्र. जिवंतोत का मयत हे समजत नव्हतं. हे कसले दिवस आले वाट्याला. दिनू तळमळत राहिला. तास 2 तास गेले असतील, कोणाचाच डोळा लागत नव्हता. दिनूचा तर पहिला दिवस. डोळे उघडे ठेवून तो पडला होता. तेवढ्यात लांबनं गाडीचा भगभगीत उजेड दिसला. तो उजेड स्मशानाच्या दिशेनं येत होता. गाडी जवळ येत जाईल तसा तसा सायरनचा आवाज वाढत गेला. दिनू उठून बसला. गाडी इकडेच येत होती. बघता बघता गाडी स्मशानात घुसली. ती गाडी म्हणजे मेलेली माणसं स्मशानात आणण्यासाठीची व्हॅन होती. दोघेजण गाडीतनं खाली उतरले. स्ट्रेचर बाहेर काढलं. दिनूला बोलवलं. स्ट्रेचरवर हिरवट प्लॅस्टिकमध्ये गुंडाळलेलं प्रेत होतं. ते प्रेत कट्ट्यावर ठेवलं. स्ट्रेचर गाडीत ठेवून गाडी निघून गेली. प्रेत कसं जाळायचं दिनूला माहीतच नव्हतं. त्यांनी कधी बघितलंही नव्हतं. तसला अनुभव नोकरदार माणसाला कसा असणार. तो कशी तरी लाकडं आणायला लागला. उमानं ओळखलं. तसा उमा उठला. तोही लाकडं आणायला लागला. स्मशानातच राहत असल्यामुळे उमाला सगळं क्रियाकर्म माहिती होतं. मग उमाच पुढे झाला आणि उमाच्या मार्गदर्शनाखाली लाकडं रचली गेली. दोघांनी प्रेत उचललं, लाकडावर ठेवलं, पुन्हा त्याच्यावर लाकडं रचली. उमानं मुखाचा भाग तेवढा उघडा ठेवला. मग दिनूनं रॉकेल टाकलं. लाकडं पेटवणार तेवढ्यात उमा म्हणाला, तोंड उघडून कोण आहे ते बघूया ना. काय माहिती एखादा वळखीचा असेल. प्लास्टिक फाडलं. प्रेताचं तोंड उघडं केलं. तोंड पाहून दिनू उडाला. आता हिम्मत पाटील, मोठा जमीनदार, राजकारणातला बडा नेता, भारदस्त व्यक्तिमत्व, 2 मुलगे 1 मुलगी, हिंदुस्तान ट्रॅक्टर, लाल रंगाची बुलेट, 10 एकर नारळाची बाग, मोठा परिवार, सगळ्या जिल्ह्यात गोतावळा. आपल्या हातून अशा या हिम्मत पाटलाला अग्नी. दिलूला कसनंसं वाटलं, पण इलाज तरी काय होता त्याचा. दिला. दिनूनी भडागणी दिला आणि मग दिनूची रोजची ड्युटी सुरू झाली. रोज प्रेतं यायची. कधी पुरुष, कधी स्त्री, कधी गावातली प्रतिष्ठित व्यक्ती, कधी गरीब, कधी श्रीमंत, कधी 2 प्रेतं तर कधी 4 प्रेतं. एक दिवशी तर एकाच गाडीत कोंबलेली 2 प्रेतं आली. दिनूने आणि उमानी ती चितेवर ठेवली. नेहमीसारखं तोंड उघडलं तर भीमराव आणि राजाराम. अरे बापरे. दोघेही मोठे बागायतदार. 40-40 एकर जमीन दोघांची. दोघांचीही पोरं डॉक्टर. घरात सोन्याचा धूर निघत होता. पण सख्खे भाऊ पक्के वैरी झालेले. आयुष्यभर एकमेकांचं तोंड बघितलं नाही. राजकारणात दोघांचे 2 पक्ष. दोघांची भांडणं बघून बा मेला. सुंदरा म्हातारी कायमची गेली तरी दोघं एकत्र आले नाहीत. पण आज मात्र एकाच गाडीतून शेवटचा प्रवास करत आले. आता जायदाद गेली, रुबाब गेला, ईर्ष्या गेली. पोरं तरी काय कामाची. आता कुठला नैवेद्य, कुठली माती, कुठला कावळा, कुठलं गोड, सगळं संपलं. दिनूचा असा रोजचा दिनक्रम चालू होता. उमा दिवसभर भीक मागायचा. रात्री आला की दोघं मिळून जेवायचे. नंतर दिवसभर साचलेली मढी पेटवायचे. कोरोनामुळे सगळं जग ठप्प झालं होतं. कुणाची कुणाला गाठभेट होत नव्हती. शेजारच्या घरात काय चाललंय कळत नव्हतं. मग स्मशानात काय चाललंय कसं कळणार. दिनूची आणि उमाची स्मशानातली ही दुनिया, गावाला त्याचा पत्ताच नव्हता. कोरोना वाढत राहिला. रोज प्रेतांचा ढीक पडायला लागला. दिनू पार थकून गेला. अचानक व्हॅन यायची. झोप तर होतच नव्हती. अशातच एके दिवशी दिनूला ताप आला. खोकल्याला सुरुवात झाली. थोडं चाललं तर धाप लागायला लागली.
मग दिनू दिवसभर उमाच्या घोंगड्यावर पडून राहिला. त्या दिवशी उमा भिक्षा मागायला गेला नाही. दिनूला जेवण, त्याला हवं नको तेच करत बसला. दिनूचे पाय दुखत होते म्हणून पाय चेपून दिले. डोक्यावर ओल्या फडक्याची पट्टी ठेवली. 4 वाजता चहा दिला. दिवसभर आलेली प्रेतं उमानंच जाळली. संध्याकाळी उमानं दिनूला सरकारी हॉस्पिटलमध्ये नेलं, ॲडमिट केलं. 2-3 दिवस तिथेच ठेवलं. थोडं बरं वाटायला लागलं. मग 14 दिवस क्वारंटाईन करायचं ठरलं, कारण दिनू पॉझिटिव्ह आला होता. पण क्वारंटाईन करणार कुठे? स्मशानातच ना. दिनूला घर असून नसल्यासारखं होतं. उमा तर बेघरच होता. दिनूला कोरोना झाला तरी उमानं त्याची साथ सोडली नाही. त्याची सगळी उसाभर उमानं केली. दिनू दिवसभर झोपून राहायचा. 14 दिवस स्मशान उमानंच सांभाळलं. पिकून पांढरी पडलेली विस्कटलेली दाढी, पिंजारलेले केस, जागरणानं तांबारलेले डोळे, जाडजूड चप्पल, अशा अवतारात उमा दिवसभर राबत होता. स्मशानात येणारी प्रेतं एकटा जाळत होता. आठवडा गेला तरी दिनूचा ताप कमी आला नाही. धाप वाढतच गेली. उमानं दिनूला 2 वेळा दवाखान्यात नेलं, पण डॉक्टर म्हणे होईल बरा, त्याला घरी न्या. नाईलाजानं उमानं दिनूला परत आणलं. स्मशानात पत्र्याच्या शेडमध्ये त्याची सेवा करत राहिला. तुला काय होणार नाही रे, काळजी करू नको, फक्त पोटभर खा, मी आहे ना सगळं करायला. उमा खूप आधार द्यायचा. डोकं हळुवारपणे थोपटायचा. तांदळाची पेच करून द्यायचा. औषध गोळ्या वेळच्या वेळी द्यायचा. पण दिनूची तब्येत खालावतच गेली. आणि अशाच एका मध्यरात्री दिनू शांत झाला. उमावर वीजच कोसळली. उमाचं काळीच फाटलं, हातपाय गळाले. दिनू मरण पावला हे उमाला सहन होत नव्हतं आणि पटतही नव्हतं. सबंध गावची मढी उमानं जाळली. उमा कधी घाबरला नाही, कधी हाताला कंप सुटला नाही. पण दिनूच्या प्रेताला हात लावताना उमा थरथरला. त्याचे हात कापायला लागले. डोळे लाल भडक होऊन पाणी पाझरायला लागलं. दिनूला अग्नी द्यायचं त्याला धाडसच होईना. नाईलाजानं काळजावर शिळा ठेवून उमानं दिनूला अग्नी दिला. दिनू गेला त्या भकास स्मशानात. उमा एकटाच राहिला. स्मशानाची भयानता अधिक गडद झाली. येणारी काळोखी रात्र जास्त काळी झाली. 15 वर्ष उमा तिथे राहत होता, पण आता तीच जागा उमाला खायला उठली होती. बरकटलेल्या उदास आयुष्यात सुपा एवढं काळीज घेऊन दिनू आला. त्यानं मनापासनं जीव लावला. उमाच्या जगण्याला ओलावा दिला. पण अर्ध्यावर साथ सोडून दिनू निघून गेला. पेटलेल्या चितेच्या ज्वाळांच्या उजेडात तांबूस झालेला उमा विमनस्क होऊन बसायचा. उमा तुरुंगात होता तेव्हा आणि बाहेर आल्यानंतर जवळचे नातेवाईक गेले, पण उमा कधी रडला नव्हता. सख्खा भाऊ वारला, उमाला रडू आलं नाही. बायको गेल्याची बातमी तुरुंगात समजली, पण डोळे ओले झाले नाहीत. पण दिनू गेला आणि उमाच्या डोळ्यातनं गच्च भरलेलं आभाळच फुटलं. सकाळी स्वतः उठावं, दिनूला उठवावं, दोघांनी मिळून चहा घ्यावा, मग उमानं भीक मागायला गावात जावं. कोरोनाच्या काळात टाळेबंदी होती. पोलिसांना चुकवत फिरायला लागायचं. 5-10 ठिकाणी उमाच्या जवळच्या माऊल्या होत्या. घराच्या फाटकावर शिळपाकं ठेवायच्या. उमा ते सगळं गुपचूप घेऊन यायचा. उमा परत येईपर्यंत दिनूनं एक घासही न खाता उमाची वाट बघावी. दोघांनी एकत्र जेवावं. रात्रभर सुखदुःखाच्या गोष्टी उजळत बसाव्यात. एकमेकांचं दुखतंय खुपतंय ते बघावं, हवं नको बघावं, हे रोज चालू होतं. पण एकाएकी सगळं खळकन तुटलं. सगळं संपलं. आयुष्यात भली मोठी विखारी काळी पोकळी तयार झाली. आता उमाला दिनू दिसत नाही. फक्त दिनूच्या आठवणींचे कड येत राहतात. रात्रभर पेटलेल्या चितेकडे बघत उमा अश्रू ढाळत बसतो. बाहेर मढं जळत असतं आणि आत दिनूच्या आठवणीनं उमाचं काळीज करपत असतं. दिवस असेच जात राहिले. 1-4 महिन्यांनी दिनूचा पोरगा गावी आला. बाप मेला म्हणून नाही, जमीन जुमल्यासाठी आला. दिनूनं बांधलेलं घर, घेतलेली जमीन मिळावी म्हणून आला. वारस म्हणून नाव लावावं ह्यासाठी आला.
गावी येऊन 2 दिवस तो आलिशान हॉटेलमध्ये थांबला. एक दिवशी तो त्याची बायको घरी गेले. घरी गेले तर घर पार गर्वसून गंजून गेलेलं, आत घुशी झालेल्या, उंदरांनी हायदोस घातलेला, आत सगळा उकिरडा होऊन गेलेला. घर स्वच्छ करायच्या भानगडीत ते पडलेच नाहीत, कारण आज ना उद्या ते विकून टाकायचं होतं ना. पोरगा तसाच चावडीत गेला. अधिकाऱ्यांना नाव गाव सांगितलं, घराचे शेताचे उतारे मागितले. अधिकारी त्याच्या तोंडाकडे बघत राहिले, पण बोलले काही नाहीत. अधिकाऱ्यांनी सगळे उतारे दिनूच्या मुलाच्या ताब्यात दिले. त्यांनी उतारे बघितले आणि त्याचे डोळेच पांढरे झाले. सगळ्या उतार्यांवर नावं उमाची. दिनूच्या संपूर्ण इस्टेटीचा मालक उमा झालेला असतो. दिनूचा मुलगा चडफडतो, हे कसं झालं? आमची इस्टेट दुसऱ्याला दिली कोणी? वडिलांना नक्की कोणीतरी फसवलंय, आणि हा उमा कोण? त्याचा संबंध काय? मुलगा पुरता गोंधळून गेला. दिनूचा मुलगा सून हवालदिल झाले. कुठल्या तरी वकिलांना भेटूया, कोर्टात केस करूया असं त्याने ठरवलं. दिनूच्या मुलानं त्याच्या बहिणीला सुद्धा बोलवून घेतलं, तीही लगेच आली. वडिलांची सगळी प्रॉपर्टी गेल्याचं ऐकून तिलाही धक्का बसला. मग दोघेही वकिलांच्या शोधात निघाले. योगायोग असा की एक दिवशी दिनूचा मुलगा, सून आणि मुलगी माझ्याच ऑफिसमध्ये आले आणि म्हणाले, साहेब आमच्या बापानं उमाच्या नावे बेकायदेशीर मृत्यूपत्र केलंय. त्यावर आमच्या सह्यासुद्धा नाही आहेत. त्याला आमची संमती पण नाही. ते मृत्यूपत्र आम्हाला रद्द करायचं आहे. काय करावं लागेल? मी ते मृत्यूपत्र बघितलं. मला सगळ्या गोष्टी आधीच माहिती होत्या. मी थोडा वेळ काहीच बोललो नाही आणि म्हणालो, हे बघा, दिनूनं केलेलं मृत्यूपत्र योग्य आहे, कायदेशीर आहे. दिनूच्या इच्छेनुसार ते केलं आहे, कारण हे मृत्यूपत्र मीच करून दिलं आहे. शिवाय दिनूच्या मृत्यूनंतर उमानं सगळी इस्टेट वृद्धाश्रमाला देऊन टाकली आहे. आता ती मिळकत उमाची सुद्धा राहिलेली नाही. उमाचं केवळ पोकळ नाव राहिलं आहे. आपण हे आमच्या संमतीशिवाय कसं केलं? आमच्या वडिलांना तसा अधिकार आहे का? आम्ही वारस असताना वडील असा निर्णय कसा काय घेऊ शकतात? का नाही घेऊ शकत? हे बघा, दिनूनं स्वतःच्या कष्टानं इस्टेट मिळवली आहे आणि त्यांनी स्वेच्छेनं त्याची विल्हेवाट लावली आहे. नाहीतरी तुम्ही कुठं तुमच्या बापाला सांभाळलं आहे? केवळ त्या घरात जन्मलो म्हणून आपण वारस होत नाही हो. खरा वारस म्हणून आईबापांची मनापासून सेवा करावी लागते. बाप उपाशी पोटी राबत होता, त्यावेळी तुम्ही आपल्या घरात सुखात लोळत होतात. स्वतःच्या बायका पोरात चैनीत राहत होतात, गोडधोड खात होतात. पण तरीसुद्धा त्यांनी तुमच्याबद्दल कधी राग केला नाही. त्याच्या वाट्याला आलेली खडतर जिंदगी तो शांतपणे जगला. त्याची बायको जग सोडून गेली. भकास एकाकी पण वाट्याला आलं. आयुष्य काळोखं झालं. म्हातारपण पोरकं झालं. पोटाची आबाळ झाली. पण हे सगळं दिनूनं मुक्या जनावरासारखं सोसलं. बायको गेल्यानंतर तो जे काही जगला ना, तो त्या उमामुळे. जेवढे दिवस तो जगला तेही आयुष्य त्याला मिळालं त्या उमामुळे. उमा कुणाचा कोण? उमा अहो, रस्त्यावरचा भिकारी. स्वतः जन्माला घातलेल्या मुलानं दागा दिला. स्वतःच्या मुलानं भिकेला लावलं. उमा बेवारस झाला. आयुष्य ढकलत राहिला. पण त्यानं दिनूला जगायला शिकवलं. दिनूच्या जिंदगाने त्यांनी थोडीफार हिरवळ आणली. दिनू तेवढंच खरं आयुष्य जगला. आनंदाने त्यांनी उमाच्या मांडीवर जीव सोडला. दिनूनं उमेदीचं आयुष्य तुमच्यासाठी खर्च केलं, पण तुम्हाला ते घेता नाही आलं, कारण तुम्ही फाटक्या मनाचे दरिद्री निपाजलात. त्यामुळे हा विषय तुम्ही इथे संपवा अशी मी तुम्हाला विनंती करतो. तीच तुमच्या वडिलांना श्रद्धांजली ठरेल. शहाणे असाल तर तुम्ही हा विषय इथे सोडून द्या. आणि ह्या उपरही तुम्ही मृत्यूपत्र रद्द करायचं ठरवलं असेल तर मी हे काम करू शकणार नाही. तुम्ही दुसऱ्या कुठल्याही वकील साहेबांच्याकडे जाऊ शकता. 5-10 मिनिटं अशीच गेली असतील. दिनूचा मुलगा, सून आणि मुलगी निर्लज्जपणे खाली मान घालून बसले होते. त्यांची खात्री झाली की आता हाताला काहीही लागणार नाही. दुसरीकडे जाऊन काहीही उपयोग होणार नाही. आतल्या आत ते चडफडत राहिले, पण आता वेळ निघून गेली होती. त्यांना काही सुचेनासं झालं. मग जडपणाने ते उठले आणि ऑफिसच्या बाहेर पडले. मित्रांनो, मृत्यूपत्र ही कथा तुम्हाला आवडली असेल, हा व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा आणि हो,
चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात वेगळ्या लेखकाच्या वेगळ्या कथेसह पुन्हा एकदा. तोपर्यंत नमस्कार मित्र.